2 दिवसापूर्वी माझं रायगडचं ग्राउंडचं हॉल तिकीट आलं होतं. बसमध्ये बसलो आणि थेट कल्याणला येऊन पोचलो. आता कल्याण ते रायगड असं तिकीट काढलं. थेट मी अलिबागला माझा प्रवास सुरू केला. सायंकाळी 6 वाजता मी रायगडला पोचलो. पोलीस भरतीसाठी आलेले काही मित्र बघितले आणि त्यांच्यासोबत ओळखी केल्या आणि थोड्या गप्पा झाल्या. आता सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की राहायचं कुठं. सगळेजण विचारत होते कुठेतरी लॉजला राहण्याची सोय होते का, बघूया तिकडे जाऊया. पण 2 दिवसापूर्वी धुळ्यावरनं काही मित्र हे ग्राउंडसाठी आले होते. त्यांची सोय ही रायगडच्या पोलीस मुख्यालयामध्ये केली होती. आम्ही त्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुमची पण सोय होऊ शकते. मग आम्ही सर्वजण रायगडच्या मुख्यालयाकडे निघालो. रायगडचा पाऊस बघून सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की आपलं ग्राउंड कसं होणार. कोकण म्हटलं की पावसाचं माहेरघरच. आता तिथं पावसाचा काय विचार करायचा. रात्रीच्या 10 वाजता आम्ही मुख्यालयावरती पोचलो. बघितलं तर अख्ख्या मुख्यालयामध्ये पोलीस भरतीसाठी आलेले मुलं पाहून आम्हाला कुठेच जागा दिसत नव्हती. आता आम्ही झोपायचं कुठं हा प्रश्न पडला होता. क्षणभर माझ्या डोक्यामध्ये विचार चालू झाला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीने मुलांना राहण्यासाठी सोय केली पाहिजे. काही मुलं तर ही मुख्यालयाच्या बाहेर पण झोपली होती. आईने घरून दिलेल्या लसणाची चटणी आणि चपात्या खाल्ल्या आणि आम्ही झोपायची सोय होते का बघायला सुरुवात केली. मुख्यालयामध्ये खूपच गर्दी होती म्हणून आम्ही बाहेर कुठे झोपायला सोय होते का विचारायला सुरुवात केली. रात्रपाळीसाठी आलेल्या काकांनी आम्हाला सांगितलं की शेजारी एक शेड आहे, तिथे जाऊन तुम्ही झोपा. कशीबशी रात्र काढली आणि सकाळी रायगडच्या मुख्यालयाच्या ज्या गाड्या होत्या त्यांनी आम्हाला पोलीस भरतीच्या ग्राउंडवरती आणून सोडलं. 100 मीटरला गोळ्याला शेडमध्ये सोय केली होती. त्यामध्ये गोळा आणि 100 मीटर हे इव्हेंट घेतले जात होते. 100 आणि गोळाफेक हा इव्हेंट झाला आणि 1600 मीटरसाठी आम्हाला अलिबागच्या जवळच असलेल्या रोडवरती पळवण्यासाठी ज्या मुख्यालयाच्या गाड्या होत्या त्यामध्ये आम्हाला बसून परत खूपच पाऊस असल्यामुळे आम्हाला कसंबसं 1600 मीटर आमचं झालं आणि आम्ही परतीचा प्रवास स्वीकारला आणि घरी निघालो.